हरभरा पीक पाणी व्यवस्थापन गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन असेच शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक व शेअरही करा. हरभरा हे पीक पाण्यासाठी अत्यंत संवेदनशील मानले जाते, त्यामुळे त्याचे पाणी व्यवस्थापन अत्यंत विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार हरभऱ्याला पाणी देताना पिकाची अवस्था आणि जमिनीला ओलावा लक्षात घेणे गरजेचे असते. पेरणीपासून ते फूल लागण्यापर्यंतच्या काळात तुम्ही गरजेनुसार कधीही पाणी देऊ शकता. मात्र फूल लागण्याच्या सुरुवातीच्या काळात पाणी देणे फायद्याचे ठरते. शक्यतो पीक पूर्णपणे फुलोऱ्यात असताना पाणी देणे टाळावे. परंतु जर जमिनीला खूप भेगा पडत असतील आणि पाण्याचा ताण पिकाला सहन होत नसेल तर अशा वेळी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी हलके पाणी देणे गरजेचे आहे. पाणी देण्याच्या पद्धतीबद्दल बोलताना गजानन जाधव सांगतात की अनेक शेतकऱ्यांच्या मनात अशी भीती असते की स्प्रिंकलरने पाणी दिल्यास झाडावरील आम वाहून जातो, परंतु यामध्ये घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण एकदा आम वाहून गेले तरी दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तयार होतो. जर तुम्हाला हलके पाणी द्यायचे असेल तर स्प्रिंकलरचा वापर करणे उत्तम आहे. यासाठी 2 तासांची वेळ पुरेशी ठरू शकते. याउलट जर तुम्हाला पिकाला भरपूर पाणी द्यायचे असेल तर तुम्ही पारंपरिक पाटाने किंवा दंडाने पाणी देऊ शकता. हरभरा पिकाला पाणी देताना जमिनीचा पोत आणि हवामानाचा अंदाज घेणे महत्त्वाचे आहे. जास्त पाणी झाल्यामुळे हरभरा पीक पिवळे पडण्याची किंवा उधळण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे लागते. गजानन जाधव यांनी सुचवल्याप्रमाणे पाण्याचा ताण बसून न देता, अति पाणी न देता मध्यम स्वरूपाचे नियोजन केल्यास हरभऱ्याचे उत्पादन वाढण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ओलावा तपासूनच सिंचनाचा निर्णय घ्यावा, जेणेकरून पिकाची वाढ जोमाने होईल आणि घाट्यांची संख्या देखील वाढेल. एकंदरीत हरभरा पिकासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दिलेले पाणी उत्पादनात मोठी वाढ घडवून आणू शकते. गजानन जाधव यांच्या या तांत्रिक सल्ल्याचा वापर करून शेतकरी बांधव यांना हरभरा पिकाचे उत्तम व्यवस्थापन करू शकतात आणि संभाव्य नुकसान टाळू शकतात. आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर आणि पिकाच्या संवेदनशील अवस्थांची माहिती ठेवणे हाच शेतीचा मुख्य पाया आहे.